लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. यामध्ये महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही. या पराभवावरून महायुतीतील घटक पक्षातच राज्यभरामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. याला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ देखील अपवाद ठरलेला नाही. कोल्हापुरात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात झाली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या मतदारसंघात तळ ठोकून होते. महायुतीच्या इतक्या प्रयत्नांनंतरही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी संजय मंडलिक यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी पराभव केलाय. कोल्हापुरातील हा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागलाय. या पराभवानंतर महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये आपसात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नसल्यानं याचं खापर महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर फोडतायत. यावरून सध्या कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियात एकमेकांवर चिखलफेक करतायत. दोन्ही गटाकडून टाकल्या जाणाऱ्या पोस्टमुळे सध्या कागलमधील राजकीय वातावरण तापलंय. नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्याकडून मात्र या वादाला सुरुवात कुणी केली यावरून एकमेकांकडे बोट दाखवलं जातंय. यावर बोलताना समरजित घाटगे यांनी संविधानानं सर्वांना अधिकार दिलाय. वेगवेगळ्या पोस्ट दोन्ही बाजूंनी पडत राहतील, मात्र हा बालिशपणा असल्याचं सांगितलं. लोकांना आपलं मत व्यक्त करायचा प्लॅटफॉर्म आहे आणि तो संविधानामध्ये हा अधिकार दिलाय. तर माझं मत आहे की तिकडच्या कार्यकर्त्यांना तो अधिकार आहे, त्याच्यावर रिॲक्शनला माझ्या कार्यकर्त्यांना अधिकार आहे. मला वाटतं सोशल मीडियाच्या वॉरवर माझं मत आहे की लोकांच्या मनाचा ट्रेंड डिसाईड करणं हा भाग वेगळा आहे. वॉर चालू राहतात. आय थिंक त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. फार त्याच्यावर दखल घेऊन आपण त्याच्यावर कमेंट्स करणं का बोलणं हा बालिशपण होईल. मला वाटतं रिअल इश्यूज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. जो निकाल आलेला आहे हा पूर्ण कोल्हापूर लोकसभेच्या 6 विधानसभेमध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या स्तरावर आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील कुणी काम केले आणि कुणी नाही हे लोकांना माहिती असल्याचं सांगत घाटगे यांना डिवचलंय. हर कल शक्य आहे काय? नाही, आता एक वास्तविक अतिशय चुकीचं तुम्ही बोलताय. ही सगळी निवडणूक मी घेतली नाही. हे चुकीचं आहे, अशा प्रश्नाला मी काय उत्तर देणार नाही.